मंत्री महोदय, जो लक्ष्यवेदी का जवाब है बिल्कुल दिशा भूल है। उसमें एक अक्षर भी, एक लफ्ज भी सच्चाई का नहीं है। जो आपको ऑफिसरों ने बिल्कुल दिशा भूल किया हुआ है। अध्यक्ष महोदय, मानखुश शिवाजी नगर में हम अगर स्कूल की जगह ढूंढते हैं, हॉस्पिटल की जगह ढूंढते हैं, कब्रिस्तान के लिए जगह ढूंढते हैं, तो एक इन जगह मिलती नहीं है। मगर अध्यक्ष महोदय, शंकरा कॉलोनी नारायण गुरु स्कूल के पीछे कलेक्टर की बहुत बड़ी जमीन है, जिसमें बहुत बड़े बड़े गाले बने हुए हैं। मेरी जानकारी के मुताबिक अध्यक्ष महोदय, वहां हर महीने में 25 से 30 लाख रुपया ये जो है भू माफिया लोग कमा रहे हैं। अध्यक्ष महोदय, मैंने इसकी आवाज उठाई। मैं पिछले 4 सालों से इस हाउस में कलेक्टर के पास, जितने कलेक्टर थे उनके पास, कारपोरेशन में ऑफिसर्स के पास बार बार बात करता हूं कि ये जगह खाली कराओ। वहां पे अध्यक्ष महोदय, हमने आवाज उठाई तो एक बार डिप्टी कलेक्टर, चेंबूर और बीएमसी के लोगों ने ज्वाइंट एक्शन लिया, तो उसका एक गाले का थोड़ा सा हिस्सा तोड़ दिया। मैंने पूछा क्या हुआ, बोले कल जाएंगे। आज तक नहीं गए, फिर दोबारा बन गया अध्यक्ष महोदय, और वो कोई तोड़ने को तैयार नहीं। अध्यक्ष महोदय, आप इसमें लिखा है कि अवैध जितने झोपड़े तोड़े जाते हैं उनसे उसका खर्च, एक्सपेंस वसूला जाता है। अगर एक रिसिप्ट मुझे मानखुश शिवाजी नगर की दिखा दें कि उन्होंने अवैध झोपड़े तोड़ने के लिए पैसे वसूले हैं, तो मैं मान जाऊं। बिल्कुल झूठ है अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, जीएम लिंक रोड पर एसएमएस कंपनी के बगल में खाली जगह है, एनक्रोच किया। वहां पे एक बोर्ड लगा हुआ है, ये शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहब की पार्टी के एक आदमी ने अपना बोर्ड लगा दिया। माफिया है, गुंडा बदमाश है अध्यक्ष महोदय। तो जब उसको बुलाकर कलेक्टर ने पूछा, वाघमारे जो डीओ संजय वाघमारे वहां ऑफिसर है, उसने कहा सर मैं कैसे तोड़ूं उसको, वहां तो उनका बोर्ड लगा हुआ है। तो इसका मतलब किसी का बोर्ड लगा दो तो इलीगल जाकर के वहां पे इंक्रोचमेंट कर दो, तो कोई सीएम का नाम हो, डीसीएम का नाम हो, या कोई बड़े अधिकारी का नाम हो, तो उसको नहीं तोड़ेंगे। अध्यक्ष महोदय, बहुत गलत हो रहा है। इन लोगों एक बार डॉक्टर राजेंद्र भोसले साहब जो कलेक्टर हैं, उन्होंने पूरे स्टाफ को बुलाया, पूरा स्टाफ हमारे साथ गया वहां पर कारपोरेशन की जो वार्ड ऑफिसर है वो गए, पूरा अधिकारी गए, और उन्होंने समझाया कि जितनी जगहें भी इलीगल है वो जगह चाहे कलेक्टर की हो, चाहे बीएमसी की हो, चाहे प्राइवेट हो, वो सबकी तोड़ने की जिम्मेदारी बीएमसी की है। परंतु अध्यक्ष महोदय, आज तक कोई जगह तोड़ी नहीं जा रही है। जीएम लिंक रोड पर 7 बड़े बड़े गाले बने। हमने मांगा था कि वहां पर हमको एक अच्छा 5 स्टार टॉयलेट बनाने के लिए जगह दे दी जाए, तो कलेक्टर का लेटर आया कि ये नो डेवलपमेंट जोन है, यहाँ पर कुछ बन नहीं सकता। 7 बड़े बड़े गाले बन गए। अध्यक्ष महोदय, इसकी कंप्लेन हुई, पूरे गाले टूट गए। 10 दिन के बाद सब गाले बन गए। मैं उस दिन से चिल्ला रहा हूं कि ये जगह खाली कराओ। अध्यक्ष महोदय, अभी वहां पर इसके बाद वहां 30 अप्रैल को पुलिस का बंदोबस्त मिला। मैं मिस्टर वाकड़े जो ऑफिसर है वहां पहुंच चुके, लेकिन असिस्टेंट इंजीनियर पहुंच गया वहां पर, लेकिन डीओ वाघमारे को वो पहुंचे नहीं, छुप गए। मैंने उनको ढूंढा, नहीं मिले। मैंने वहां पे जो हमारी वार्ड ऑफिसर है उनसे कहा मैंने कि आप वाघमारे साहब को भेजिए, वहां पुलिस खड़ी हुई, इसको डिमोलिश करना है। नहीं भेजा उन्होंने, और वहां पर ये वाघमारे जी ने कहा कि मैं इलेक्शन में हूं, कहीं बिजी हूं, और वो ऑफिस में बैठे रहे। उन्होंने उसको तोड़ा नहीं आज तक। अध्यक्ष महोदय, ये रोज हो रहा है। दोबारा 11 जून को फिर मिली पुलिस की सिक्योरिटी मिली, तो उन्होंने सिर्फ 2 गाले तोड़े और क्या कहा कि मैं दूसरे गालों का पेपर जो है ना, वो पेपर का वेरिफिकेशन कर रहा हूं। जब एक बार पूरे गाले टूट चुके हैं तो वेरिफिकेशन करने का क्या मतलब। अध्यक्ष महोदय, ये हो रहा है। अबू आजमी जी, मेहरबानी करो, भाषण मत करो, प्रश्न अरे इतना घंटे का भाषण, मेहरबानी करो, पूरी बात तो करनी दीजिए ना मुझे। प्रश्न पूछो, नहीं आप सुनिए अध्यक्ष महोदय, प्रश्न पूछो। आजकल आरटीआई एक निकली है, जितने लोग आरटीआई, मैं आरटीआई कार्यकर्ता, ये कौन सा लफ्ज है कार्यकर्ता। ये आरटीआई के लोग, वो हमारे मानखुश शिवाजी नगर में जो घर 5 साल 10 साल 15 साल 20 साल पहले बन चुके हैं, उनकी आरटीआई निकालते हैं और जाके वार्ड ऑफिस में बैठते हैं, उनको बुलाते हैं कि तुम्हारा घर इलीगल है, देखो आरटीआई है, ये 5 लाख रुपया दो तो ये घर बचेगा। मैं आज आपसे मांग करना चाहता हूं कि जब मनोहर जोशी साहब की सरकार बनी थी तो उन्होंने कहा था 1 जनवरी 95 तक जितने झोपड़े बने हैं वो लीगल हैं, उसके बाद जितने झोपड़े बनेंगे वो इलीगल होंगे। और अगर झोपड़े बने तो जितने भी वहां के पुलिस के अफसर हैं, कारपोरेशन के अफसर हैं, उनके ऊपर पहले कार्रवाई होगी। मैं आपसे मांग करता हूं कि आप मुझे इसका जवाब दीजिए कि अगर आप कोई पुराने झोपड़े जो बन चुके हैं उस पर डिमोलिशन करना है तो पहले वहां के ऑफिसर जिनके ड्यूटी में वो बना है ना, उसको बुलाकर उस पर कार्रवाई करेंगे क्या। अध्यक्ष महोदय, जीएम लिंक रोड पर ट्रांजिट कैंप है, 6 महीना पहले सबको घर दे दिया गया, पूरा खाली हो गया। अब कुछ वहां माफिया लोग उसी जमीन को बेच रहे हैं, मेरे पास एग्रीमेंट है, वो उस जमीन का रजिस्ट्री कर रहे हैं लीगल। मैं रोज कहता हूं ये जमीन खाली पड़ी है, यहाँ रजिस्ट्री हो रही है, भोले भाले लोग
जो जानते नहीं उसको खरीद रहे हैं, वो कोई रुकावट नहीं, कोई इसको रोक नहीं रहा है। मैं अध्यक्ष महोदय आपसे मांग करना चाहता हूं आज कि आप तुरंत जो है, सबसे पहले जिस अफसर ने टाल मटोल किया उस ऑफिसर को आप तुरंत जो है सस्पेंड करेंगे और वहां एक नया ऑफिसर लाएंगे, कितने दिन करेंगे इसका मुझे एक जवाब दे दीजिए। मानकुश शिवाजी नगर में जितने भी इलीगल स्ट्रक्चर्स हैं जो उनको तुरंत कितने दिन में आप उसको डिमोलिश करवाएंगे, एक इसका जवाब चाहिए मुझे। जो इलीगल कंस्ट्रक्शन तोड़ा जाएगा उसका पूरा खर्च उनसे वसूला जाए। ये सरकार का पैसा, हमारा पैसा बार बार उसमें यूज होता है और डिमोलिश हो जाता है, फिर बन जाता है, फिर डिमोलिश होता है, फिर बन जाता है। और अध्यक्ष महोदय, हमारे यहाँ जो लोग जिनको घर मिल चुका है, जिन लोगों को रफी नगर के नाले के ऊपर डिमोलिशन किया गया, सबको घर मिल गए, उसके बाद उस पूरी जगह फिर से वापस आके बैठ गए। मैं बार बार कहता हूं इसको खाली कराओ, कोई सुनने को तैयार नहीं है। अध्यक्ष महोदय, मैं आपसे मांग करना चाहता हूं, मेरी ये मांग है आपसे सर कि तुरंत जो है इस पे सख्त कार्रवाई आप करेंगे क्या? जिन अफसर ने टाल मटोल किया है उनको आप तुरंत सस्पेंड करेंगे क्या? और वहां नया अफसर ईमानदार लाके बिठाएंगे क्या? और अब जो कोई पुराना झोपड़ा टूटेगा तो उसके तोड़ने के पहले उन अफसरों के ऊपर जिनकी ड्यूटी में बनाए उन पे कार्रवाई होगी, उसके बाद झोपड़े बनेंगे क्या? इसका मुझे आप प्लीज जवाब दे दें। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्याच्यामध्ये 3.5 महिने ही आचारसंहिता होती, त्याच्यामुळे पोलीस विभाग देऊ शकला नाही आणि महानगरपालिकेचे सुमारे 27,000 लोक हे निवडणुकीच्या कामकाजामध्ये व्यस्त होते। सन्मान्य सदस्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याची सविस्तर चौकशी आपण नक्की करू आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं त्याची चौकशी करू। एखाद्या अधिकाऱ्यावर डायरेक्ट या ठिकाणी कारवाई करणं हे योग्य होत नाही, त्याच्यामुळे याची सविस्तर चौकशी करून खरोखरच जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं काही केलं असेल तर त्याच्यावर चौकशी करून कार्यवाही करू। आणि जी अनधिकृत बांधकामं बाजूला करण्यासंदर्भात सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्यासाठी तातडीनं पोलीस फोर्स उपलब्ध करून द्यावा महानगरपालिकेला, अशा सूचना दिल्या जातील। सन्माननीय सदस्य मीर कोटेजा। अध्यक्ष महोदय, याच प्रश्नाला घेऊन मलाही काही माहिती द्यायची आहे। सन्माननीय सदस्य जे बोलले ते खरंय, पण ते पूर्ण माहिती नाहीये। मानखुर्दचा बैंगनवाडी, रफीक नगर, लोटस कॉलनी, गौतम नगर या सर्व परिसरामध्ये झोपडपट्टीमध्ये आज पण दुसरा माळा, तिसरा माळा, चौथा माळा हे झोपडपट्टीमध्ये बनतायत आणि महानगरपालिकेचे अधिकारी काहीच कारवाई करत नाहीये। माझा खूप स्पेसिफिक प्रश्न आहे, गेल्या 2 वर्षात 3 वर्षात झोपडपट्टीमध्ये पोटमाळा आपण ऐकलं होतं, पण झोपडपट्टीमध्ये तिसरा आणि चौथा माळा हे तुम्हाला मुंबईमध्ये सर्वात जास्त कुठे दिसणार? तर या विभागात दिसणार। तर महानगरपालिकेचे अधिकारी यांनी जे नोटिसा काढली आहेत, स्पीकिंग ऑर्डर काढलेत, त्यांच्यावरती आजही कारवाई केलेली नाहीये। तर तशा अधिकाऱ्यांवरती एम ईस्ट वॉर्डचा वॉर्ड ऑफिसरवर, डीओ वर आपण इन्क्वायरी बसवणार का? त्यांना सस्पेंड करणार का? कारण हा खूप स्पेसिफिक आहे। काही एरियामध्ये अध्यक्ष महोदय, जर आपल्या एखादी हिंदू वस्तीमध्ये पोटमाळा पण बनला तर 24 तासात नोटीस निघते, पण या रफीक नगर, बैंगनवाडी, लोटस कॉलनी मध्ये 4-4 माळे झाले, नोटीस निघतात, कारवाई होत नाही। तर त्या एम ईस्ट वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर, डीओ यांना आपण यांच्यावरती इन्क्वायरी बसवून त्यांना सस्पेंड करणार का? नंबर 1। अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती त्या विभागात अशी आहे की जर एक छोटासा हिंदू मंदिर डीपीडीसी फंड मध्ये मान्यता घेऊन जर त्याच्या कामाची सुरुवात होत असेल ना अध्यक्ष महोदय, तिकडे सरकारी अधिकारी काम करू शकत नाही। महाराष्ट्र शासनचा डीपीडीसी मधनं पास झालेला फंडाचं काम होऊ शकत नाही। पण जर त्या शासनाच्या जमिनीवरती या मायनॉरिटीजचे वास्तू असेल तर 4-4 माळ्याचे वास्तू, आयोडी नाही, सीसी नाही, कशा होतात? अध्यक्ष महोदय, अशा वास्तूवरती ज्याला काही परवाने नाहीये तर त्या अशा वास्तूंवरती पण आपण नोटीस काढणार का?
ज्यांना प्रश्न आयोडीसीसी विचार- नाहीये, प्रश्न विचारतायत. ज्या वास्तूंना मगाशी भाषण चालू होती. ज्या वास्तूंना प्रश्न विचारा तुम्ही. आयोडीसीसी नाहीये मेहरबानी आणि करून 4-4 प्रश्न विचारा. माळ्याचे आरसीसी स्ट्रक्चर्स आहेत, त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार, हा माझा हा, स्पेसिफिक प्रश्न आहे. विचारा. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मीराबाईंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच पद्धतीचा मुद्दा हो नाही. अबू आझमी साहेबांनी आप- मांडलेला होता. या संदर्भात अनधिकृत बांधकामाला कोण जर पाठीशी घालत असेल तर त्याची गय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची केली जाणार नाही, परंतु संबंधित जो काय मुद्दा मांडलाय त्याची सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे. त्या प्रकरणाची देखील चौकशी करू. अशा पद्धतीनं अनधिकृत बांधकामाला जर कोण पाठीशी घालत असेल, हे चौकशीमध्ये सिद्ध झालं तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू. एक मिनिट थांबा. त्यांना एक अध्यक्ष मिनिट, त्यांना महोदय, काय सांगायचं आज सांगितलं? पूरे मुंबई में स्लम में माले बने हुए, 2 माले 3 माले बने हुए, इसको हिंदू मुस्लिम करके मानखुद शिवाजी नगर का स्पेशल नाम लेना मैं समझता हूँ ये बहुत गलत बात है। अध्यक्ष महोदय, मैं ये काटिए। अध्यक्ष महोदय, मेरा ये कहना है, अध्यक्ष महोदय, अगर आप सर्वे करेंगे पूरे मुंबई का तो आपको नजर आएगा। आप जाइए दिल्ली में, जाइए आप दिल्ली का पूरा ओखला जाइए, आप पूरा सुनिए। अरे आप मुंबई की बात कर रहा हूँ, आप पूरे देश की बात कर रहा हूँ, पूरे देश में आप आइए सर्वे करना है ना, तो जाके मलाड में जाइए, आप वहां जाइए। अब किधर स्लम में जाएंगे सर? अब सुनिए बात- सुनिए, नहीं यहाँ पर स्पेशल ये झगड़ा बात मत करना करो, कि झगड़ा मत मानखुद करो। शिवाजी नगर में माला बन रहा है, ऐसा बिल्कुल गलत बात है। अध्यक्ष महोदय, मैं खुद मांग कर रहा हूँ, आप ये ऑर्डर कीजिए कि आज के बाद से कोई भी इलीगल कंस्ट्रक्शन होता है, सुनिए 1 मिनट, आज के बाद से कोई भी इलीगल कंस्ट्रक्शन होता है अब तो उसको बैठिए। कॉर्पोरेशन रोके। हम भी कहते हैं रोकने के अब लिए। बैठिए, आप बैठिए। जर खरंच शासनाने कारवाई करायची असेल, या विधानसभेच्या पटलावर मी रेकॉर्डवर सांगतोय, मुंबई शहरामध्ये हिंदू सोडा, बाकीचे मुस्लिम सोडा, बाकीचे सोडा, 3रा-4था मजला ज्या ज्या झोपडपट्टीमध्ये आहे, आपण केवळ चौकशी केली जाईल हे आश्वासन 67,000च्या वर आश्वासन या सभागृहात आहेत. आपण आज स्पेसिफिक सांगायला पाहिजे. मुंबई महापालिकेमध्ये 6 IAS ऑफिसर आहेत, 6 IAS ऑफिसर एका राज्यामध्ये, छोट्या राज्यामध्ये असतात तेवढे. आपण एखादा IAS ऑफिसरला, जो सिटिंग IAS ऑफिसर आहे, त्याला जबाबदार धरून, त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स सांगून, ज्या ज्या झोपडपट्टीमध्ये 3रे-4थे माळे बांधले गेले, ग्राउंड प्लस 1 सोडूनचे वर जेवढे माळे बांधले गेले, त्या संदर्भाची सखोल चौकशी 3रा आणि 4था माळ्याची तर स्पेसिफिक केली पाहिजे. त्याला कुठलाही सेफ्टी लॉ लागू झालेला नाहीये. मंत्री महोदय, कधीतरी अशी भयंकर परिस्थिती निर्माण होईल की आपण या सभागृहामध्ये उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून एक प्रशासनिक अधिकारी, महानगरपालिकेचा प्रशासनिक अधिकारी, त्याला आपण कॅप्टन करून, त्याची टीम तयार करून, आपण अशी चौकशी करून पुढच्या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर आपण असा अहवाल तयार करून घेणार का? सन्मान्य सदस्य योगेश सागर साहेबांनी अतिशय महत्वाची सूचना या ठिकाणी केलेली, आणि मला असं वाटतं की 3रा माळा असेल, 4था माळा असेल, हा एखाद्या स्पेसिफिक जाती धर्मावर बोलण्यापेक्षा एक IAS ऑफिसर महानगरपालिकेचा याच्यासाठी नेमला जाईल आणि सविस्तर अहवाल पुढच्या अधिवेशनामध्ये ठेवला जाईल. मंत्री महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, वॉर्ड ऑफिसर पेक्षा जे कॉलनी ऑफिसर असतात ते महत्वाचे आहेत. हे जे वाढीव जे प्राधान्य देतात त्यांचं काम असते, त्या बाबतीमध्ये आपण चौकशी करा. हा, राम कदम बघा. मी गेली 15 वर्ष या सदनात मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतली अनधिकृत बांधकामं हा विषय ऐकतोय. आता आपण महानगरपालिकेत गेल्याच्या नंतर तिथे बिल्डिंग फॅक्टरी एक डिपार्टमेंट आहे आणि मेंटेनन्स एक डिपार्टमेंट आहे. तुम्ही एखादं स्ट्रक्चर सांगितलं तर बिल्डिंग फॅक्टरीतला तो अधिकारी म्हणतो आम्ही नाही कारवाई करू शकत, मेंटेनन्स वाले करतील. मेंटेनन्स वाला कहता है आम्ही नाही करू शकत, बिल्डिंग फॅक्टरी वाली करतील. म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्येच हा संभ्रम आहे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 की जेव्हा आपण सांगतो तेव्हा म्हणतात ही जागा कलेक्टरची आहे, ही जागा PWDची आहे, ही जागा त्यांची आहे, ही जागा रेल्वेची आहे, आम्ही नाही कारवाई करणार. आपण राज्यकर्ते म्हणून आपल्याकडून आपण धोरण बनवलं पाहिजे. एक अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी या सगळ्या अधिकाऱ्यांची एक टीम का नाही बनू शकत? आम्ही आमदार म्हणून पाठपुरावा करतो
आणि सांगतो तोडा म्हणून, चुकीचं आहे. रोडवर बांधलं गेलंय, तो रोडवर बांधलेलं गेलेलं सुद्धा या अधिकाऱ्यांचं कोऑर्डिनेशन नसल्यामुळे तुटत नाही. का रॉकेट सायन्स लागतं हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी एकत्र जोडायला? महानगरपालिकेमध्ये काय रॉकेट सायन्स आहे? जोपर्यंत सरकार म्हणून आपण हा निर्णय घेत नाही, सगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन असणारी एक टीम, की जी मुंबई सारखं जे आंतरराष्ट्रीय शहर आहे ते शहर सुंदर असलं पाहिजे, फुटपाथ लोक व्यापतात ती रिकामी झाली पाहिजेत, तर तशा प्रकारचं धोरण सरकार करेल का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि माझ्या मतदारसंघातले पुन्हा एक दोन गोष्टी फक्त मांडतो अध्यक्ष महोदय, मला परवानगी द्या. मी हे जे केस वाढवलेत, आपण मला नेहमी विचारता का वाढवलेत. माझ्या मतदारसंघातल्या डोंगराळ भागात जोपर्यंत पाणी दिलं जात नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही, ही माझी शपथ आहे. आणि फार प्रयत्नानं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून खूप प्रयत्नानं आता मी त्या ठिकाणी जवळपास 52 लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या मी पास केल्यात. आता त्याचं टेंडर पण झालंय, वर्क ऑर्डर पण झाले, एकदम प्रोसेसमध्ये आहे का. माझी विनंती आहे, मी ज्या ठिकाणी ही पाण्याची टाकी बांधत होतो विक्रोळी पार्क साईडला, मैदानाच्या पाठीमागे एक मैदान आहे, 2 मैदान आहेत, तर त्या ठिकाणी आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून म्हणजे मैदानाच्या खाली पाण्याची टाकी आणि वर आहे तसं मैदान, म्हणजे एकही इंच मैदानाची जागा जाणार नाही, मुलांना आहे तसं त्या ठिकाणी मैदानावर खेळता येईल असं प्रोव्हिजन करून आपण बांधत होतो. पण तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे आणि स्थानिकांचा विरोध असल्यामुळे विरोध करणारे पण माझे आहेत, ज्यांना पाणी हवंय म्हणणारे पण माझे आहेत. म्हणून माझी सरकारकडे एक विनंती आहे की तिथे पूर्ण विक्रोळी पार्क साईड मध्ये नवीन पाण्याची टाकी बांधायला जागा नाही. कशामुळे जागा नाही? एक झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, असं करत करत पूर्ण डोंगरावर लोकांनी झोपड्या बांधल्यात. आता ठीक आहे, आता अनेक वर्षापासून बांधल्यात, अधिकृत झाल्यात, त्या ठिकाणी फक्त एकच जागा बीएमसीचं मार्केट आहे. तर काहीतरी माननीय मंत्री महोदयांनी महापालिकेला निर्देश द्यावेत, या बीएमसीच्या मार्केटची एक बिल्डिंग पण व्हावी आणि बिल्डिंग होत असताना त्या ठिकाणी जी 52 लाख लिटरची माझ्या विक्रोळी पार्क साईड जी पाण्याची टाकी आहे ती टाकी झाली पाहिजे. तर अशा प्रकारचे निर्देश माननीय मंत्री महोदय महापालिकेला द्यावेत अशी माझी विनंती आहे. ते देणार का, हा दुसरा प्रश्न. आणि शेवटी पुन्हा एकदा आग्रहानं सांगेन की माझ्या घाटकोरमध्ये जे डेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत, जी त्या ठिकाणी आपण स्ट्रक्चर्स काढता आहात, ती स्ट्रक्चर्स आपण काढण्यापूर्वी त्यांना घाटकोपरमध्येच घरं मिळाली पाहिजेत, बिल्डिंग मध्येच घरं मिळाली पाहिजेत, हा माझा आग्रह आहे. आणि तशा प्रकारचे देखील आपण निर्देश महानगरपालिकेला देणार का. आणि जाता आता एकच सांगतो, मुंबई महानगरपालिकेमध्ये आरटीआयचा एवढा सुळसुळाट झालाय की झोपडपट्टीला गरीब माणूस घर बांधायला जातो ना, त्याला आरटीआयला पैसे द्या, त्या अधिकाऱ्याला पैसे द्या, त्याच्यात कंबरडं मोडतं त्याचं. तुम्ही का महानगरपालिकेचं सुटसुटीत धोरण करत नाही हो परवानगीचं? का त्याला तुम्ही 20 फुटाची परवानगी देत नाही? तुम्ही दिली न दिली तो 3-3 माळे बांधतोय. तर त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये झोपडपट्टीचं कुणालाही रिपेअरिंग करायचं असेल तर त्याची परवानगी सुटसुटीत असली पाहिजे. रईस, आप भी मेरी बात से सहमत होगे? दो ना 20 फुट का परमिशन, क्या जाता है? राम कदम, नाही 3 माळा भी बनाय तो राम कदम, माझी हरकत नाही 3 माळे बनवले तरी, पण 3 माळे असे झाले पाहिजेत अध्यक्ष महोदय. शेवटचा मुद्दा, 3 माळे पण देत असतील महानगरपालिकेची परवानगी तर त्यालाही हरकत नाही. फक्त त्या 3 माळ्यामुळे दुसऱ्या घरावर पडणार नाही, कुणाची लाईट पाणी हवा अडणार नाही, याची फक्त आपण दक्षता घेतली पाहिजे. पण मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही झोपडीधारकाला त्याचं घर बांधत असताना त्याला परवानगी अतिशय सुटसुटीत पद्धतीने मिळावी, तर तसे आपण निर्देश देणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी आता माहिती माझ्याकडे मागितलेली आहे पाण्याची टाकी आणि त्या संदर्भातली माहिती माझ्याकडे नाही, परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्या पद्धतीतल्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील. आणि त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाला मागच्या लक्षवेधीमध्ये मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. सन्माननीय सदस्य आशिष शेलार. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरासाठी अतिशय गंभीर असा विषय सन्माननीय सदस्य अबू आझम साहेब यांनी मांडला. मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात बोलण्याची हिंमत केली. खरं तर हिंमत केली यासाठी म्हणतो कारण मुंबई शहरामध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांचं रॅकेट आणि गँग एवढी स्ट्रॉंग आहे की मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय की अबू आझमी साहेबांना कदाचित सिक्युरिटी देण्याची वेळ येईल, इतक्या पद्धतीच्या कारवाई त्यांच्या विरोधी लोक करू शकतात. इतके या
अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट आणि धंदा करणारी लोक आहेत. मुंबई शहर अध्यक्ष महोदय पोखरलाय. मुंबई महानगरपालिका अपुरी पडली आहे. जेसीबी, व्हॅन्स, डिमॉलिशन स्क्वॉड, आपल्याकडे असलेल्या वॉर्ड्स एन्क्रोचमेंट रिमूव्हलचे अधिकारी सगळ्यावर तासनतास बोलतात अध्यक्ष महोदय. आपल्यालाही त्याची कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की 7-7, 8-8 लाख रुपयामध्ये झोपड्या त्यांच्याकडच्या विकल्या जातात. आपका मानखुर्द इसके लिए ठीक है. हमारे इधर तो नरगिसदत्त नगर में रस्ते का झोपड़ा भी 20-22 लाख रुपए में ले रहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, HOS वॉर्डामध्ये वांद्रे पश्चिम विभागामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो, त्या ठिकाणी नरगिस दत्त नगर पासून गणेश नगर पर्यंत, राहुल नगर पासून त्या ठिकाणी असलेल्या आमच्या महाराष्ट्र नगर पर्यंत, आणि केवळ झोपड्या नाहीत तर महापालिका अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत डोळेझाक एवढी करते आहे की माझ्या मतदारसंघात असलेला रामदास नाईक मार्ग म्हणजे हिल रोडवर हायकोर्टाने आदेश दिले की तुम्ही आता जे शँटी स्टॉलवाल्यांचे हॉकर्सचे आले त्याच्यावर कारवाई करा. हायकोर्टाने सांगून सुद्धा कारवाई रेग्युलर होत नाही. लिंकिंग रोडवर अध्यक्ष महोदय तीच आहे. स्टॉलची साईज 2 फूट आणि त्याच्या पुढे 15 फूट त्याच्या डिस्प्लेची साईज आहे अध्यक्ष महोदय. हॉकरच्या बाबतीत सुनील राणे सांगू शकतील अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, एन्क्रोचमेंट रिमूव्हल या विषयावर महानगरपालिकेने एक श्वेतपत्रिका काढावी आणि ते 15 दिवसामध्येच काढावी असे आदेश सरकार देणार का? नंबर 1. अध्यक्ष महोदय, नंबर 2, आम्हाला एक महानगरपालिकेने 4-5 वर्षापूर्वी एक असं सुंदर स्वप्न दाखवलं आणि त्या काळामध्ये असं होतं अबूभाई, जो भी अच्छा सुंदर सपना होगा ना वो मुंबई शहर के लिए दिखाया जाएगा, लेकिन सरकार जब आपकी थी, मुख्यमंत्री जब उद्धव जी थे, तब वो सुंदर सपने का काम सिर्फ वर्ली या बांद्रा पूर्व में होगा. वर्ली में युवराज का कॉन्स्टिट्यूंसी, बांद्रा पूर्व में साहब रहते इसके लिए, और कहीं पर मुंबई में नहीं. आणि त्या काळामध्ये अध्यक्ष महोदय आम्हाला सांगितलं होतं की सॅटेलाइट मॅपिंग करू आम्ही. अनधिकृत बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी GIS माध्यमातून सॅटेलाइट मॅपिंग करू, म्हणजे आम्हाला करणारे कोण, केलेलं किती आहे, किती फूट केलाय, केव्हा केलाय, उजवीकडे डावीकडे सगळं कळेल. आम्ही त्याच्यावर कारवाई करू. 3D मॅपिंग करू. अध्यक्ष महोदय, जे वरळीसाठी निर्णय त्या काळात महापालिकेने घेतला तसाच HOS वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रूज पश्चिम माझ्या मतदारसंघात आणि पर्यायाने मुंबईत आपण अशा पद्धतीने सॅटेलाइट 3D मॅपिंगचा निर्णय महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर रोख लावण्यासाठी करणार का? हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, एक कायदा खूप पूर्वी माननीय गृहमंत्री पण आले, त्यामुळे मला असं वाटतं की त्याला न्याय मिळेल. पूर्वी त्याची भीती खूप होती आणि तो कायदा होता स्लम लॉर्ड अँड बुटलेगर्स ऍक्ट. या स्लम लॉर्ड्स अँड बुटलेगर्स ऍक्ट मध्ये जो आरोपी 2दा पकडला गेला त्याला संघटित गुन्हेगारीमध्ये तडीपार करायची, कारवाई करायची. माझा तिसरा प्रश्न आहे माननीय मंत्री महोदयांना, स्लम लॉर्ड्स अँड बुटलेगर्स ऍक्ट मध्ये गेल्या वर्षभरामध्ये किती झोपडपट्टी दादांवर तुम्ही कारवाई केली? या 3 प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आशिषजींनी अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये जो अहवाल सादर करावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे, त्या संदर्भित निर्देश हे महानगरपालिकेला दिले जातील आणि झोपडपट्टी गुंडांच्या बाबतीबद्दलची माहिती माझ्याकडे आता नाही, ती पटलावर ठेवली जाईल. सन्माननीय सदस्य सुनील राणे. अध्यक्ष महोदय, या आजच्या या लक्षवेधीमध्ये जर आपण संपूर्ण सभागृहाच्या सदस्यांची मागणी लक्षात घेता आपल्या लक्षात येत आहे की झोपडपट्टीची होणारी प्रचंड वाढ आणि सरकारी जमिनीवर सतत होणारं अनधिकृतपणाने होणारं बांधकाम. अध्यक्ष महोदय, माझी मागणी या सभागृहाच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांकडे आहे की अनेक वेळेला आपण चर्चा केली, अनेक वेळेला त्याच्यावर आपण अनधिकृत बांधकामावर कारवाई पण केली. उदाहरणार्थ बोरिवलीमध्ये असलेल्या एका मोठ्या अनधिकृत बांधकामावर आपण कारवाई केली, निष्कासन केलं. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कधी चांगलं काम केलं पण आपण त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा केली. पण अध्यक्ष महोदय, माझी मागणी अशी आहे की भूमाफिया या मुंबईमध्ये 4ही बाजूला पसरलाय आणि सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या भूमाफियांवर कारवाई झाली पाहिजे.
या भूमाफियांना जेलमध्ये घातलं पाहिजे. मग ते वरळीमध्ये असतील, बांद्र्यामध्ये असतील, बोरिवलीमध्ये असतील, यांच्यावर जोपर्यंत आपण धडक कारवाई करणार नाही तोपर्यंत मारखुर्द गोवंडीमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांवर आपण अंकुश आणू शकणार नाही. अध्यक्ष महोदय, अशी स्थिती आहे. आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर चारी बाजूला सरकारी जमिनी गिळंकृत करण्याचं षडयंत्र या मुंबई शहरामध्ये करणारे लोक कोण आहेत आणि त्याच्यामुळे आपण जर पोलिसांकडून याची माहिती घेतली, महानगरपालिकेचा एखादा संबंधित अधिकारी असेल, झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून सरकारी जमिनीवर हजारो ट्रकची भरणी करणारे लोक असतील, एका बाजूला फॉरेस्ट लँडवर भरणी होते आणि रातोरात त्याच्यावर झोपडपट्टी उभारली जाते, रातोरात त्यामध्ये अनधिकृत बांधकामं उभारली जातात. अध्यक्ष महोदय, माझी मागणी अशी आहे की सन्माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष देत असताना फॉरेस्ट लँडवर, म्हणजे ज्याला आपण वनजमिनी म्हणतो, त्या वनजमिनीवर सतत होणार बांधकामाच्या माध्यमातून होणारी भरणी आणि या जमिनी सरकारी असतात, सरकारीच्या बाजूला खासगी जमिनी असतात आणि अध्यक्ष महोदय, या जमिनीवर सर्रासपणाने भरणी केली जाते. हजारो ट्रक फॉरेस्ट ऑफिसरच्या समोरच्या गल्ल्यांमध्ये भरणी होते पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. माझी मागणी सन्माननीय मंत्री महोदयांना अशी आहे की ज्या सरकारी जमिनी आहेत, ज्याच्यामध्ये सरकारी योजना येणार आहेत, एका बाजूला केंद्र सरकारच्या जमिनी असतात, एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनी असतात, एका बाजूला म्हाडाच्या जमिनी असतात, शेकडो एकरवर पसरलेल्या म्हाडाच्या जमिनींवर सुद्धा सतत अनधिकृत बांधकाम होतात. अध्यक्ष महोदय, याच्यावर आपण कारवाई करणार का? त्याच्यासाठी कोणती यंत्रणा आणणार? याच्याबद्दलची निश्चितपणाने मंत्री महोदयांनी चर्चा करावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला त्याचं उत्तर मी योगेश सागर साहेबांच्या प्रश्नाला देताना देखील दिलेलं आहे. या संदर्भामध्ये IAS ऑफिसर नेमून या संदर्भातली सगळी चौकशी केली जाईल आणि तो अहवाल पटलावर ठेवला जाईल. दुसरा, आशिष शेलार साहेबांनी जी मागणी केलेली होती की सॅटेलाइट मॅपिंगची, ती देखील जी एका मतदारसंघापुरती मर्यादित आहे ती पूर्ण शहराभर ती कार्यवाही केली जाईल. सन्माननीय सदस्य नारायणराव. अध्यक्ष महोदय, आपल्या पॉइंट ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून आपल्याला एक विषय मी सभागृहामध्ये सांगू शकतो. आपल्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नागपूर येथील चैत्यभूमीवर काही आंदोलन चालू आहे. काही समाजाची लोक आंदोलन करतात. त्या आंदोलनामध्ये सरकारची तातडीने लक्ष देऊन सरकारचं या बाबतीतली भूमिका काय हे सरकारने या सभागृहामध्ये आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगितलं पाहिजे अशी विनंती माझी. मुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, नागपूरला दीक्षाभूमीवर एक आंदोलन सुरू आहे. मुळामध्ये दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला. जवळजवळ 200 कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत. दीक्षाभूमी स्मारक समितीने हा संपूर्ण आराखडा त्या ठिकाणी फायनल केला आहे, त्यांनी मान्य केलेला आहे. त्यानुसार त्या ठिकाणचं बांधकाम चाललेलं आहे. मात्र आज त्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे की ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये, याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल, अशा प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे. खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे. त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे. तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय, या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत, आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील, यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समवेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे. त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल. कारण पवित्र दीक्षाभूमी हे जरी
त्याचं संचलन Thank you. स्मारक समिती करत असली नाही झालं. तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाहीये आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला, त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल. साहेब, धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक 5